लोकांनी आम्हाला निवडून दिलाय, लोकांनी आम्हाला निवडून दिलाय, लोकशाही मार्गाने आम्ही निवडून दिलाय। लोकशाहीचं जर मोठेपणाने महत्व राखायचं असेल तर आमच्या कामाला काही पैसे नाहीत, काही पैसे नाहीत। वडिलांची जागीरदारी आहे का ही? वडिलांची जागीरदारी आहे का ही? ऐन निवडणुकीच्या तोंडावर, ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाला ह्याला 1000 कोटी, त्याला 500 कोटी, त्याला 300 कोटी, त्याला 400 कोटी रुपयाची कामं मंजूर। अरे काय आपल्या काय वडिलांची जागीरदारी आहे का ही? वडिलांची जागीरदारी आहे। निवडणुकी करता म्हणून राज्याच्या तिजोरीतून आपण अशा पद्धतीने उधळपट्टी जी केली, उधळपट्टी करत असताना अध्यक्ष महोदय आज मला सांगायचं आहे, एकेकाळी आमच्या कोकणातले रस्ते अतिशय दर्जेदार होते। आज ठेकेदार हे 25%, 30% बिलो रेटनी टेंडर भरतात। कसं काय परवडतंय ह्यांना? यांना परवडत नाही। तुमच्याकडे पण झालेलं आहे रायगडमध्ये मॅडम, आणि म्हणून यांना हे काय करतात, तुम्ही बांधकाम खातं चांगल्या प्रकारे सांभाळलेलं आहे। 20, 25, 30% बिलो रेटनी टेंडर भरतात, टेंडर मिळवतात आणि अधिकारी नंतर त्याच्यामध्ये त्यांना व्यवस्थितपणे ते सगळं सेटलमेंट करून देतात। काय सांगतात अधिकारी? काम यांनी 70 रुपयाला घेतलंय, 30 रुपये शिल्लक आहेत, 30 रुपये शिल्लक आहेत म्हटल्यानंतर ते 30 रुपये एमबी रेकॉर्ड करून त्याच्यामध्ये ऍडजस्ट करून त्याला देतात। 100 रुपयाचे 100 रुपये देतात। काम 70 रुपयाचंच होतं, रुपये त्याला ऍडजस्ट करून देतात। ते रोजगार हमी आधा अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही, त्या अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरचा होतो। कॉन्ट्रॅक्ट नियम काय अध्यक्ष महोदय? नियम हा आहे की 100 रुपयाचं काम जर 70 रुपये असेल तर त्याचं रिवाइज एस्टिमेट झालं पाहिजे, रिवाइज एस्टिमेट झालं पाहिजे। 70 रुपयालाच त्याकडून स्पेसिफिकेशन प्रमाणे काम करून घेतलं पाहिजे, पण अधिकारी काम करून घेत नाही। माझ्या शेकडो पत्र दिली, त्या पत्राचं उत्तर सुद्धा आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सुद्धा चिपळूणची देत नाहीत आणि रत्नागिरीच्या येत नाहीत। त्यांना आम्हाला सांगतात आम्ही ते काम वाढीव करून घेतलं। अरे एखादा रस्ता जर 5 किलोमीटर असेल, त्याच्यातच टेंडर निघाला असेल तर तुम्ही तो रस्ताच पुढे नाही तर वाढीव काम कुठून करून घेणार? कसं करून घेणार? आणि म्हणून कामाचा दर्जा, भ्रष्टाचार प्रचंड वाढलाय। अध्यक्ष महोदय याच्याकरता सुद्धा रिवाइज टेंडर आपण काढलं पाहिजे। अध्यक्ष महोदय आमच्याकडे जास्तीत जास्त फक्त बांधकामाचीच कामं असतात, बाकी आमच्याकडे काहीही नसतं। काही आमची इरिगेशनला आमची फार काही मागणी नाही, सहकाराला आमची काही फार मागणी नाही, कर्जमाफीला आमची काही मागणी नाही। अध्यक्ष महोदय गेल्या 3 जवळ 6 वेळा माझ्या मतदारसंघामधल्या 6 बजेट प्लेट आम्ही तुमच्याकडे बजेटमध्ये कामांना तरतूद करण्याकरता 6 वेळा बजेट प्लेट पर्यंत आम्ही आणून दिलं। 1 रुपया सुद्धा आमच्याकरता तुम्ही दिलात नाही, 1 रुपया दिलात नाही। अध्यक्ष महोदय गेल्या वेळेला साहेब ठाकरेंच्या महाविकास आघाडीच्या सरकारने आम्हाला मंजूर केलेले पैसे त्याला तुम्ही स्टे दिला। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं। पक्षात नंतर गेल्या भुजबळ साहेबांसकट सगळे त्यांचा स्टे तुम्ही नंतर उठवलात, अगोदर त्यांच्याही कामाला स्टे होता। आम्ही तुमच्याकडे आलो, त्यांच्याकडे गेलो, बांधकाम मंत्र्यांकडे गेलो, पालकमंत्र्यांकडे गेलो, शेवटी आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टातून आम्ही आमच्या कामाचा स्टे उठवून घेतला। अध्यक्ष महोदय आज मला सभागृहाला एक प्रश्न विचारायचा आहे। 1995 पासून माझ्या बरोबरचे अनेक सहकारी आहेत। 1995 ते 99 होतं, त्याच्यानंतर सलग 3 वेळा काँग्रेस सरकार होतं, त्याच्यापूर्वी सुद्धा काँग्रेसचं सरकार होती। तुम्ही काँग्रेसच्या सरकारमध्ये विकास कामांना कधी विरोधकांना पैसे मिळाले नव्हते, कधी दिले गेले नव्हते। मी माझ्या डोळ्यानं बघितलं नाही, मी माझ्या कानानं ऐकलंय। ज्या वेळेला काँग्रेसचा एखादा आमदार मंत्र्याकडे पत्र घेऊन जायचा त्यावेळेला काँग्रेसचे हा आपल्या विरोधात बाहेर वाटेल ते बोलतो, हा आपल्या विरोधात बाहेर काम करतो, याला पैसे देऊ नका। काँग्रेसचे मंत्री त्यावेळेला काय सांगायचे? अरे आपण मानतो, आपण लोकशाही मानतो, यांना लोकांनी निवडून दिलंय, हे काम ह्यांचं वैयक्तिक नाही, हे लोकांची आपण कामं करतोय, लोकांनी त्यांना निवडून दिलेलं असल्यामुळे त्यांची आम्हाला कामं केली पाहिजेत। अनेक वर्ष विरोधी पक्षामध्ये आम्ही होतो, आम्ही विरोधी पक्षामध्ये असताना काँग्रेसचीच सरकार होती, मतदारसंघात छाती फुगवून सांगायचो की आम्ही हे कामं मंजूर केली, ही कामं मंजूर केली, ही कामं मंजूर केली। तुमच्यापैकी देखील तसेच असतील। त्यावेळेला काँग्रेस सरकारने केलेला हा उदात्त महत्व कळायला आम्हाला तुमचं सरकार आल्यानंतर त्याचं महत्व आम्हाला कळायला लागलं, त्याचं कळायला लागलं। हा विचार करू नका। तुम्ही आमच्या मतदारसंघातल्या लोकांकडून कुठला टॅक्स घेत नाही का? तुम्ही लोकशाही मानता ना? तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना मानता ना? मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुरूप लोकांनी दिलाय,
लोकशाही मार्गाने आम्ही निवडून दिलाय। लोकशाहीचं जर मोठेपणाने महत्व राखायचं असेल, लोकशाहीची सभ्यता राखायची असेल, तो विरोधी पक्ष आहे की सत्ताधारी पक्ष आहे, तो छोटा आहे तो मोठा आहे, त्याचा गट केवढा आहे, यापेक्षा लोकशाही असेल तर छोट्या पक्षाला योग्य ते स्थान, योग्य तो मान आणि योग्य तो सन्मान राखणं म्हणजे लोकशाहीचा सन्मान राखू नका, हे विसरू नका अध्यक्ष महोदय। आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की ठीक आहे, गेली 3 वर्षे गेली ती गेली, आता बहुसंख्येने तुम्ही त्या ठिकाणी आलात सुद्धा, बजेटमध्ये इथं आमच्या कामांना काही पैसे नाहीत, काही पैसे नाहीत, विकास करा आता। माझ्यासारख्या माणसाचं तर एक बदलीचं कोणाचं पत्र असणार नाही, सिंगल पत्र असणार नाही। माझं वैयक्तिक काम का, पण सार्वजनिक कामं करताना जनतेची कामं आहेत ती तुम्ही सर्वांनी करावी, अशा प्रकारची अध्यक्ष महोदय विनंती करतो। आणि मध्ये दर्जा राहण्याकरता कोकणामध्ये आमच्याकडे फक्त साकव नावाचा एक कार्यक्रम असतो अध्यक्ष महोदय, तुमच्याकडे नाही। साकव म्हणजे छोटे छोटे परे म्हणतात, नाले म्हणतात, त्याच्यावरून पलीकडे जाण्याकरता आम्हाला लोखंडी साकव बांधल्याशिवाय पर्याय नाही। पूल वेगळे आणि साकव वेगळे, साकव बांधल्यानंतर दुरुस्त होतात, नादुरुस्त होतात, त्याला दुरुस्त करण्याकरता म्हणून राज्याच्या बजेटमध्ये किंवा राज्याच्या विभागामध्ये स्वतंत्र हेड नाही। मंत्री महोदयांनी त्या दिवशी कबूल केलंय की आम्ही ते हेड ओपन करू, आणि म्हणून माझी विनंती, कोकणातले साखव दुरुस्ती करण्याकरता म्हणून त्याला स्वतंत्र हेड द्या। 2009 साली कोकणामध्ये ज्या वेळेला बैठक झाली तेव्हा 15 कोटी रुपये मिळाल्यानंतर माननीय चंद्रकांत दादा पाटील, मला त्यांचं जाहीरपणे अभिनंदन केलं पाहिजे, ज्यांनी मदत केली त्याचा उल्लेख केला पाहिजे, मला उल्लेख केला पाहिजे, त्यांनी मदत मला केली पाहिजे। आणि म्हणून त्यावेळेला चंद्रकांत दादांचं सुद्धा कौतुक मी एवढ्या करता करतो की विरोधी जरी आम्ही असलो तरी विकासाचं काम दिल्यानंतर त्यांनी कधी आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला रिकाम्या हाताने कधी परत पाठवलं नाही। दादांनी कधी विरोधक म्हणून आमच्याकडे बघितला नाही। गणेश दादा तुमचा जसा स्वभाव आहे तसाच चंद्रकांत दादांचा देखील स्वभाव आहे, आणि म्हणून मनाचा मोठेपणा ठेवा, उदार दृष्टिकोन ठेवा, आणि विरोधी पक्षाचे आमदार टाळकी किती आहेत, ती टाळकी विचार न करता ती लोकशाही मार्गाने निवडून आलेली आहेत हे लक्षात ठेवा। आणि म्हणून तो त्यांना मदत करणं म्हणजे लोकशाहीचा सन्मान करणं, अशा प्रकारचा या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो।